त्याच्यामध्ये विकास मित्र दादांचं नाव आज खूप अग्रगण्य घेतलं जातं. आपली कृषी माऊलीच्या पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये विकास मित्रे सरांचं मी खूप खूप स्वागत करते. नमस्कार दादा. नमस्ते दादा, आपण आपला परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांना करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करते. ओके. मी विकास तुकाराम मेत्रे, राहणार सहजपूर, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणचा शेतकरी. दादा, आपल्या प्रेक्षकांना सांगा ना, ऊस लागवडीपासून तो कापणीपर्यंतची सगळी प्रोसिजर एकदा सांगितली तर फार बरं होईल. ऊस पारंपरिक पद्धतीने आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ऊसाचं अंतर आणि सरीचं अंतर हे कमी असतं. बरं. पण आम्ही नैसर्गिक पद्धतीने ज्यावेळेस ऊस तयार करतो किंवा ऊस लागवड करतो त्यावेळेस आम्ही अंतर वाढवलेले आहे. त्यामध्ये 5 फूट 6 फूट अशी सरी सोडलेली आहे. त्यामुळे काय होतं, नैसर्गिकपणे त्याला सूर्यप्रकाश आणि हवा ही जास्त मिळावी या हेतूने नैसर्गिकपणे जेवढं आपल्याला नैसर्गिक त्या ऊसाच्या गरजा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे आपण अंतर थोडंसं वाढवून लागण करतो. त्यामध्ये 5 फूट 6 फूट अंतर ठेवतो आणि ते पण दक्षिण आणि उत्तर अशा साऱ्या ठेवतो. त्यामुळे सूर्यप्रकाश ऊसाला जास्त मिळतो. बरोबर. पण मग किडीपासून वगैरे कसं काय संरक्षण करतो आपण? किडीसाठी आम्ही जीवामृताची फवारणी कंटिन्यू 15 दिवसाला करत राहतो. म्हणजे ठराविक एका वाढीच्या नंतर फवारणी तुम्ही चालू करत हो असाल हो ना? हो वाढीनंतर. बरोबर. आता मला एक सांगा, नैसर्गिक गुळ कशा प्रकारे तयार केला जातो? नैसर्गिक गुळ हा खरं तर जुन्या पहिल्या पद्धतीत आपण जशी गुळ करायची प्रोसेस होती ती मधल्या काळात 20 वर्षात नामशेष झालेली आहे. बरं. तर तेच जुनी पद्धत आपण भेंडी टेचून, गावरान भेंडी टेचून आणि फक्त दगडी चुना थोडासा वापरून गुळ तयार करतो. त्या भेंडीचा काय उपयोग केला जातो त्याच्यामध्ये? भेंडी कशासाठी? ही मळी काढण्यासाठी वापरली जाते आणि चुना हा गुळाला गठ्ठपणा येण्यासाठी वापरला जातो त्यामध्ये. आता ह्या नैसर्गिक गुळापासून काकवी बनवली जाते किंवा नैसर्गिक गुळ ज्या प्रकारे बनवला जातो, तर हा नैसर्गिकच आहे हे ओळखायचं कसं? तसं पाहिलं तर ग्राहकांना खूप अडचण येते ते पाहायला. कारण काही शहरातल्या लोकांच्या डोक्यात असं बसलेलं आहे की थोडासा काळा दिसतो तोच गुळ सेंद्रिय, थोडासा गहू कलर दिसतो तो सेंद्रिय नाही. पण तसं काही नाही, वातावरणानुसार कलर बदलतो थोडा थोडा आणि ग्राहकांनी चव थोडीशी घेऊनच तो गुळ मार्केटमध्ये खरेदी करावा. म्हणजे नैसर्गिक गुळ ओळखणं हो, तसं कठीण अवघड काम आहे, आहे कठीण काम आहे. चव घेतल्याशिवाय. हो, हो, कारण हो. तुम्ही म्हणालात तसं थोडासा काळपट रंगाचा गुळ बघितला की सगळ्यांना असं वाटतं की तो हो, सेंद्रिय आहे किंवा हो. रसायन विरहित आहे. हो हो पण तो नेसेसरी नाही की तो नैसर्गिकच असेल. हो नाही. बरोबर. तुम्ही हे सांगितलं की तुम्ही भेंडीचा अर्क टाकता किंवा चुना टाकता. तो टाकल्याच्या नंतर गुळ तयार व्हायला किती वेळ लागतो आणि मग तो तयार झालेला तुम्ही पॅक कसा करता? आपण पहिल्यांदा रस कढईत घेतला, त्याच्यानंतर एक अर्धा तासानं आपण त्याची मळी काढतो आणि त्यानंतर जवळजवळ 2 ते 2.5 तासानं 107 अंशला आपली काकवी तयार होते. त्याच्यानंतर 118 ते 119 अंशाला आपला गुळ तयार होतो आणि त्या प्रोसेसला जवळजवळ 3-3.5 तास लागतात आम्हाला. अच्छा. मग 3-3.5 तासाच्या नंतर तो गुळ थंड होतो का त्याला अजून परत वेगळा वेळ हो, लागतो? तो वाफ्यामध्ये टाकून परत आपले उलाटण्यांनी हलवायचे बरं. आणि नंतर मग त्याचा ब्राऊन कलर असतो तो ढवळून ढवळून गठ्ठपणा यायला लागला की मग आपण साच्यामध्ये भरतो. मग साच्यात भरल्याच्या नंतर तो गार झाल्याच्या नंतर मग आपण पॅक करतो. हो, गार झाला की मग पॅकिंग करायचं. बरं. मग आता समजा पॅकिंग केलेला गुळ तुम्ही विकणार कसा किंवा विकण्यासाठी काही तुमचं ठरलेलं आहे का ग्राहक एखादा? नाही, आत्ता ठरलेले आहेत, पण ज्यावेळेस आम्ही स्टार्टअप केलता 3 वर्षापूर्वी त्यावेळेस आम्ही खरं तर प्रत्येक ठिकाणी जिथं मी कार्यक्रमाला गेलो, कुठं पाहुण्यांक गेलो त्यावेळेस थोडं सॅम्पल आम्ही दिला लोकांना. गावात पण दिला, गावात पण भरपूर सॅम्पल वाटले आणि बाहेर पण असे सॅम्पल वाटले आणि ज्यावेळेस सॅम्पल लोकांनी नेले आणि त्याची चव वेगळीच लागली. म्हणजे जो ते रेग्युलर गुळ खात होते त्याच्यापेक्षा हा काहीतरी वेगळा आहे आणि यामध्ये थोडंसं म्हणजे काहीच केमिकल नाही असं लोकांना पण वाटलं आणि आम्ही पण ते समजून सांगितलं आणि त्यानंतर आम्हाला ग्राहक त्यांचे फीडबॅक आले की गुळ खरंच चांगला आहे. मग त्यांनी पाहुण्यांना दिला, मग त्या पाहुण्यांनी आम्हाला मागितलं. असं करून 1-1.5 वर्ष आम्हाला मार्केटिंगमध्ये गेली आमची. अच्छा. म्हणजे 1.5 वर्षाच्या मार्केटिंग नंतर हो, 1.5 आज वर्ष तुमचे market. सगळे ग्राहक सेट आहेत? हो, आता सेट आहेत. आता मागणी इतकी आहे की म्हणजे आम्हाला जास्त गुळ तयार करता येत नाही त्यांच्या मागणीनुसार. बरोबर बरोबर. कारण हा रसायन विरहित असल्यामुळे त्याला करण्यासाठी सुद्धा वेळ जास्तच लागणार हो इतर गुळापेक्षा. हो आणि यामध्ये
आपण फक्त आपल्या घरचाच ऊस यामध्ये आपल्या ऊसापासूनच फक्त गुळ तयार करतो. बरोबर बाहेरचा ऊस कोणाचा घेत नाही. बरोबर. मग ग्राहक सगळे समाधानी आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो, ग्राहक पूर्ण समाधानी आहेत आमच्या गुळाला. खूप छान. दादा, गुळ कसा बनला जातो ह्याची प्रोसिजर तर तुम्ही आम्हाला सांगितली, पण तो गुळ तयार करताना स्वच्छतेची तुम्ही कशी काय काळजी घेता? स्वच्छतेची काळजी घ्यायचं खरं तर हे गुऱ्हाळचं इंडिव्हिज्युअल आहे आपलं. त्यामुळे घरची जशी आपण स्वयंपाकघरात काळजी घेतो तशीच या गुऱ्हाळात पण माझी काळजी असते. त्यासाठी आपण एकच लोखंडी कढई आहे आणि ती प्रोसेस 24 तास चालत नाही. ती प्रोसेस फक्त एक 5-6 तास चालते. त्यामुळे 5-6 तासात आपण पूर्ण पॅकिंग करून पूर्ण सेट आपण पॅक करून ठेवू शकतो. पण मग म्हणजे ज्या ठिकाणी 24 तास चालू असतं त्या ठिकाणी काहीच झाकून ठेवता येत नाही. ते मग परत मासे येणार, सगळे म्हणजे नैसर्गिक काही गोष्टी असतात ते येत राहणार. तसं आमचं होत नाही, कंटिन्यू नसतंय. मग जशी बाजारात मागणी असेल तसा तुम्ही हो, पुरवठा जसं करता? बाजारात मागणी असेल तसं आम्ही पुरवठा करतो. पण मग हे करताना समजा तुम्हाला माल सगळा साठवून ठेवायला लागला तर तुम्ही कुठे साठवून ठेवता किंवा तो खराब होत नाही का कालांतराने? आता आपल्याला तर माहिती आहे वातावरणात खूप बदल हो. व्हायला लागलेत आता, तर ते थोडी माहिती द्या ना आम्हाला. नाही, कधी कधी आमचा पण माल खराब होतो नैसर्गिक असल्यामुळं. जर समजा पाऊस जास्त झाला म्हणजे पावसाळ्याच्या जून जुलै ऑगस्ट त्या सीझनमध्ये तर ह्युमिडिटी वाढली तर खराब होतो माल. कारण त्याला बुरशी हो, लागते. बुरशी लागते गुळाला. मग अशा वेळेला तुम्ही काय करता तो माल सगळा? नाही, आम्ही तो खरं तर शेतीसाठी वापरतो. त्याच्यापासून जीवामृत तयार करतो आणि राहिलेला काही गुरांना खायला घालतो. म्हणजे अशा प्रकारे वेस्टेज काही जात नाही. हो, वेस्टेज काहीच जात नाही त्यातलं. खूप छान. विकास दादा, तुम्ही स्वच्छतेची काळजी कशी घेता किंवा लोखंडी कढई वापरता त्यासाठी, हे सगळं मला कळालं. पण मी असं कुठेतरी ऐकलं होतं की लाडण नावाची एक पद्धत आहे, ते जरा मला समजून सांगा ना. हो, जुन्या काळी 20 वर्षापूर्वी लोखंडी कढई असायची. लोखंडी कढई का असायची तर त्यामध्ये लोहाचं प्रमाण गुळात मिक्स होतं आणि आपल्याला ते शरीराला मिळतं. तर ते लाडण म्हणजे एक उडदाचं पीठ असतं. उडदाचं पीठ आणि ऊसाचा रस असं मिक्स करून पापडासारखं ते कढईला आतल्या बाजूने लावलं जातं. त्यामुळे काय होतं की लोखंडाचा आणि रसाचा डायरेक्ट संपर्क येत नाही, तो कुठंतरी थांबतो आणि त्याच्यामुळं गुळाची क्वालिटी चांगली होती. अच्छा, छान छान. हे खरं तर कोणच करत नाही. आज सगळे स्टेनलेस स्टील वापरतात आणि त्यामध्ये चकाचक गुळ काढतात. फक्त बरोबर, दिसायला जरी चकाचक असलं तरी त्याच्यात लोहाचं प्रमाण मला नाही वाटत असेल म्हणून त्याच्यात. अगदी बरोबर. म्हणजे हा सुद्धा मुद्दा तुमचा हो, खूप हो. महत्त्वाचा आहे. गुळ बनवताना जी साय निघते त्याचा उपयोग तुम्ही कशासाठी करता? गुळ बनवताना साई जी निघते, ज्यावेळेस आपण आदन खाली ओततो वाफ्यामध्ये त्यावेळेस वर असा फेस येतो थोडासा, तो आपण काढतो आणि त्याची साय बनवतो. ही खूप जुन्या काळी बनवायचे. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून ताटामध्ये घेऊन त्याचा एक वेगळाच म्हणजे वेगळीच चव आहे त्याला. ही चक्की म्हणून आपण बाजारात विकतो आणि अच्छा. त्याला खूप मागणी आहे. कारण ते तयार होतानाच लिमिटेड तयार होतं. कारण आपण असं सांगू शकत नाही की साई भरपूर निघते, असं नाही. त्याच्यावर जेवढा तरी येईल तेवढाच आपण काढतो आणि तो साई म्हणून शेंगदाणे टाकून विकतो मार्केटमध्ये. अच्छा, म्हणजे ती शेंगदाण्याची चिक्की तयार होते हो, नैसर्गिकरित्या. शेंगदाण्याची चक्की नैसर्गिकपणे तयार होती ती. खूपच छान. गेली 20-25 वर्ष मी शेती करतोय. माझं शिक्षण BSc ॲग्री आहे. त्यावेळेसपासूनच मला नैसर्गिक शेतीची आवड होती. पण कालांतराने काय झालं, ज्यावेळेस कॉलेज सुटलं त्यावेळेस नैसर्गिक शेती करणारे कोणच नव्हते इथं. म्हणजे थोडा मी 2 वर्ष प्रयत्न केला पण मार्केटिंग नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं फक्त थोडीशी घरी प्रोसेस चालू ठेवली नैसर्गिक शेतीची आणि बाकीचं मग दुसरा व्यवसाय केला. अच्छा, पण नंतर परत काही ठिकाणी सुभाष पाळेकरांचं लेक्चर ऐकलं, बरं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखती पाहिल्या, तर नैसर्गिक शेतीचे महत्त्व थोडे पटले जास्त आणि मार्केटिंगचा पण थोडासा अभ्यास झाला. त्यामुळे मी मग 2017 पासून नैसर्गिक शेती चालू केली. पण नैसर्गिक शेती करावी ही संकल्पना किंवा ही शेती केली तर आपला खरंच फायदा होईल का, हे कुठून सुचलं तुम्हाला? ज्यावेळेस मी केमिकलची शेती करत होतो त्यावेळेस खर्च खूप होता. म्हणजे खर्च खूप होता आणि केमिकलचे काही दुष्परिणाम आहेत, शरीरावर आहेत, मानवी जीवनावर आहेत, जमिनीवर आहेत, पाण्यावर आहेत. त्याचं पण महत्त्व मला पटलं. मग सुभाष पाळेकरांचं नैसर्गिक शेतीचं शिबिर केलं. त्याच्यामध्ये बरेच फायदे दिसले आणि नंतर मग मी नैसर्गिक शेतीकडे वळालो. बरं.
ही शेती करण्याकरता कुटुंबातल्या व्यक्तींनी तुम्हाला सपोर्ट केला का खरंच? हो, कुटुंबातील व्यक्ती वडिलांचं पहिल्यापासूनच म्हणजे मी जे करील त्याला सपोर्ट होताच आणि घरचा, आईचा, माझ्या पत्नीचा त्यांचा पण सपोर्ट होताच मला पहिल्यापासून. म्हणजे वडील पहिल्यापासून शेती करायचे आणि हो, मग वडील वडिलांच्या नंतर शेतकरीच आता होते. तुम्ही करताय. हो हो हो. तर दादा मला सांगा, नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत तुम्ही कुठली कुठली पिकं घेता? माझ्या शेतीमध्ये ऊस आहे, गहू आहे, म्हणजे सीजनल काही गहू, कांदा घेतो, परत बाजरी घेतो आणि जवळजवळ 20 प्रकारच्या पालेभाज्या पण आम्ही घेतो अरे वा, खूप छान. आणि जनावरांचा चारा, मका, ज्वारी एवढं घेतो. बर बर. पण मग हे सगळी पिकं तुम्ही घेण्यासाठी काही प्रशिक्षण घेतलंय? नाही, प्रशिक्षण तसं काही घेतलेलं नाही. हे वडिलोपार्जितच माझी शेती आहे बर. आणि वडिलांकडूनच तो वारसा मला मिळालेला आहे आणि शिवाय माझं BSc ॲग्री झालेलं आहे. अरे वा. त्याच्यामुळे त्याच्यात काही म्हणजे प्रशिक्षण घेण्याची मला काही गरज वाटली नाही. बर. पण मग हे शेती करताना तुम्ही खताचं नियोजन कसं करता? हो, शेती करताना खरं तर नैसर्गिक शेती करायची म्हणलं तर पहिला प्रश्न येतो की गावरान गाय पाहिजे आपल्याकडे. बरोबर. त्याच्यासाठी मी गावरान गाय घेतल्या. म्हणजे आपण ज्या देशी गाई म्हणतो त्याच्यामध्ये खिलार मोडती, गीर मोडती, सैवाल मोडती अशा एक 20-25 प्रकारच्या आपल्या गायी आहेत, देशी गायी. बर. महाराष्ट्रात पाहिलं तर खिलार गाईला महत्त्व चांगलं आहे. हो. गुजरातची फक्त गीर गाय आलेली आहे, त्याच्यामुळे तिचा प्रसार झालेला जास्त आहे. पण खरी तर महाराष्ट्राची, आपल्या पश्चिम महाराष्ट्राची खिलार गाय आहे. बर. तर मी खिलार गाय घेतल्या आणि त्याच्यापासून शेतीला सुरुवात केली. त्यांचं शेण, गोमूत्र हे सगळं साठवून जीवामृत तयार करायचं. परत माझ्याकडं गोबर गॅस आहे, त्याचे मी स्लरी तयार करतो, ते शेतीला वापरतो. परत गोकृपा अमृत म्हणून आहे, ते गोपालभाई सुतार यांनी गुजरातमध्ये तयार केलेलं आहे. त्याच्यात पण खूप बॅक्टेरिया भरपूर आहेत. त्याचं फक्त फॉर्म्युला असा आहे की शेण वापरायचं नाही, बर. फक्त त्यामध्ये ताक आणि गूळ वापरायचा आणि ते थोडंसं कल्चर 1 लिटर टाकायचं. अच्छा ते सुद्धा जमिनीला चालू आहे. अच्छा. म्हणजे नैसर्गिक शेती जर का करायची झाली तर ती करण्यासाठी खत जर का आपल्याला नैसर्गिकच वापरायचे, त्याचं सुद्धा आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. हो. त्याच्याशिवाय आपण करू नाही शकत. नाही. मला एक सांगा दादा, शेती करताना तुम्हाला काय काय अडचणी येतात? तो शेती करताना पहिली अडचण मजुरांचीच आहे हो. आणि नैसर्गिक शेतीमध्ये करताना मजूर खूप लागतं, कारण आपण तणनाशक मारत नाही, त्याच्यामध्ये खुरपण जास्त करावं लागते आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला अगोदरच सगळ्या निविष्ठा तयार कराव्या लागतात हो. नैसर्गिक शेतीमध्ये. तसं केमिकलमध्ये आपल्याला बाजारात जाऊन काही विकत कुठल्या टायमिंगला घेऊन येता येतं, बरोबर आहे. पण ह्या शेतीमध्ये आपल्याला एकदम अलर्ट राहावं लागतं की आपल्या कुठल्या सीझनला कुठली पिकं करायची आणि कुठल्या पिकासाठी कुठलं औषध अगोदरच तयार करून ठेवायची. त्याच्यासाठी थोडंसं अलर्ट राहूनच काम करावं लागतं. बरोबर आहे. आणि नैसर्गिक शेती करताना एखादं पीक लावल्यापासून त्याचं धान्य आपण विकेपर्यंतचा जो काही काळ आहे, हो. त्या काळामध्ये त्या पिकाचं उत्पादन कमी जास्त होतं का कधी नुकसान होतं, हे मला जरा थोडं समजून सांगा ना. हो, नाही नुकसान होतं ना. जसं निसर्गाचा लहरीपणा आहे हो. त्याच्यावर आपली सगळी नैसर्गिक शेती अवलंबून आहे. आलं तर भरभरून पण येतं, त्यात काय वावगं नाही. पण कधी कधी फार नुकसान होतं, कधी कधी पीक सापडत पण नाही. आणि नैसर्गिक शेतीची सुरुवात करताना अगोदर आपण केमिकल केलेली आहे शेती, त्यामधलं केमिकल जायलाच 3 वर्ष लागतात शेतीतले जवळजवळ. बरोबर. त्याच्यामुळं आपली पिकं 3 वर्ष आपल्याला तरी ठाम राहावं लागतं की आपण तीच शेती करणार आणि त्याच्यात मग हळूहळू 3 वर्षांनी शेतीतले बदल त्यावेळेस दिसून येतात. बरोबर. आपल्याला वर्षभर काहीच कळत नाही, हो. म्हणजे पीक वायाच जातं भरपूर वेळा. की आपण नैसर्गिक शेती घेता दरवर्षी किंवा दर काही दिवसांनी, काही महिन्यांनी, तर त्या शेतीतला किंवा त्या जमिनीचा सुपीकपणा आपण टिकवून कसा ठेवता? सुपीकपणा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण पिकाची फेरपालट करतो आणि गावरान गाईचं शेण ज्यावेळेस आपला रान रिकामं होईल त्यावेळेस एक टाकतो बरं. वर्षातून एकदा. आणि फेरपालट ही महत्वाची आहे नैसर्गिक फेरपालट म्हणजे शेतीमध्ये. पहिलं समजा तुम्ही हो, ऊसाचं ऊस उत्पादन केला तर घेतलं असेल त्यामध्ये तर बेमुग करायचा, कधी कधी बाजरी करायची, कधी ज्वारी, कधी गहू, अशी वेगवेगळी पिकं, हरभरा, भाजीपाला, असं वेगवेगळी पिकं करून आपण मेंटेन ठेवतो त्यांचं. तर प्रेक्षक हो, आपण आता बघितलं की फेरपालट म्हणजेच काय, की कधी हे पीक तर कधी वेगळं पीक घेऊन त्या जमिनीचा सुपीकपणा हा टिकवला जातो. आता जे नवीन शेतकरी येत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? नवीन शेतकऱ्यांनी खरं तर या शेतीमध्ये खूप समाधान आहे, मला पण मिळाले खूप समाधान. तर त्यांनी, नवीन शेतकऱ्यांनी या शेतीमध्ये यावं, थोडासा आधी प्रयोग करून बघावं. ग्राहकांचं पण खूप समाधान होतं आणि काही विशेष नाही, थोडीशी तुम्ही सुरुवात करा. सुरुवात करून आपोआप आपण शिकत जातो. नैसर्गिक शेतीमध्ये शिकतच आपण शिकतो सगळे. त्याच्यामुळे 1 वर्षाचा कालावधी जातो, पण खूप समाधान आहे त्याच्यात.
आणि ग्राहकांचं पण खूप समाधान आहे. जे आपल्याला ग्राहकांचे फीडबॅक येतात ते खूप म्हणजे खूप समाधान देतात. ते पैशापेक्षा पण खूप मोठे आहेत. आणि सर्वांनी या आणि मिळून मिसळून काम करा आणि एक चांगला म्हणजे नैसर्गिक शेतीमाल की जो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे तो आपण मार्केटमध्ये देतो आहे आणि आपण एक सुदृढ पिढी चांगली पुढं तयार करतो आहे. हे एक चांगली गोष्ट आहे. विकास म्हेत्रे दादा, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टला आलात आणि नैसर्गिक शेतीबद्दल खूप चांगली माहिती दिली. याबद्दल तुमचं खूप खूप आभार. नमस्ते.